सोलापुरात बाललैंगिक अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबीयास खंडणी मागून जीवे मारण्याची धमकीची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याने पीडितेचे कुटुंब आमरण उपोषणास बसले आहे। सोलापुरातील शिवणी गावात राहणारी पीडित मुलगी हिस 12 फेब्रुवारी 2016 रोजी पीडित मुलीस अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची केस सोलापूर कोर्टात चालू असताना यातील आरोपी विजय गुंड, शिवाजी गुंड, सौदागर गुंड व नातेवाईक यांनी 26 जानेवारी 2017 रोजी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या आई वडिलास व भाऊस केस मागे घे अशी धमकी देत रिव्हॉल्वर दाखवून खटल्यापोटी 1 लाखाचा अर्ज आम्हाला द्या, नाहीतर संपूर्ण कुटुंबियांना जीवे ठार मारू अशी धमकी दिली आहे। सदर प्रकरणी पीडित परिवार भयभीत झाल्याने या कुटुंबाने तालुका पोलीस स्टेशनला याची तक्रार देऊन कुठलीही कारवाई केली नसल्याने पीडित मुलगी व तिचं सारं कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलं आहे। त्यांच्या धमकीमुळे त्याचे हे बाकीचे सौदागर गुंड आणि शिवाजी गुंड यांच्या भीतीमुळेच मी राहत नाहीये ना। आणि पोलीस स्टेशनला गेलं तर तथ्य मागतात। तथ्य काय, माझे आई वडील भाऊ मेल्यानंतर तथ्य मागणार का तुम्ही? माझा 1 तारखेला जबाब होता तर त्यांनी अशी धमकी दिल्यामुळे मला येता आलं नाहीये। मग हे केस माघारी घ्या म्हणतात, 1 लाखाची मागणी करतात। कुठून देणार आम्ही पैसे? तुमच्यावर पैसे मागतात? हां, आमच्याकडेच मागतात। सौदागर नाना गुंड आणि शिवाजी रंगनाथ गुंड हे दोघे संध्याकाळी रात्री 10 वाजता येऊन आम्हाला धमकी दिली। आईवडील झोपलेले होते, त्यांच्या अंगावरती पाणी टाकून आणि मी टी व्ही बघत असल्यामुळे डायरेक्ट दरवाजाला लाथ घातली। ते आतमध्ये आले, आतमध्ये येऊन धमकी दिली, रिव्हॉल्वर काढला। रिव्हॉल्वर काढून त्यांनी म्हणले खेळण्यातली गड्ड्यावरची रिव्हॉल्वर नाही आहे, हे ओरिजिनल रिव्हॉल्वर आहे आणि त्यांनी आम्हाला गोळ्याही दाखवल्याने धमकी दिली, केस माघारी घ्या पहिली आणि 1 लाख रुपये नुकसान भरपाई तुमच्यामुळे झाल्याने नुकसान भरपाई तुम्हाला 1 लाख रुपये द्यावी अशी मागणी करून ते सकाळी निरोप सांगा म्हणून सकाळी 10 वाजता आले। 27/1/2017 रोजी सकाळी येऊन परत गेले। आम्ही इथे येऊन 27ला लगेचच आम्ही तालुका पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला, तरी त्यांनी दखल घेतली नाही। SBN मराठीसाठी वाशिम अत्तार, सोलापूर।